त्यानंतर द्वितीय भाव. आता द्वितीय भावामध्ये जर चंद्र असेल तर आपल्याला काय फळ मिळतं जातकाला हे आपल्याला बघायचं आहे. आता द्वितीय भावातून आपण काय बघतो, तर द्वितीय भावातून आपण धन बघतो, कुटुंब बघतो, वाचा बघतो, आपला बँक बॅलन्स बघतो, त्याच्यानंतर आपलं खाणं पिणं, आपले शोक पाणी, या प्रकारचे जे खाण्यापिण्याची जी आवड असते, आपल्याला काही गोष्टी ठराविक आवडतात खाण्यासाठी किंवा खाण्याची जी चोचके असतात आपले, हे आपण द्वितीय भावातून आपल्याला बघायला मिळतात. तर द्वितीय भावात जर चंद्र असेल तर असा जास्त चंचल आर्थिक परिस्थितीत उतार चढ होताना दिसते. म्हणजे असं सतत चंचल असतो, पण यांचं जर द्वितीयात जर चंद्र असेल तर आर्थिक परिस्थितीमध्ये चढ उतार होताना दिसते. यांची आर्थिक परिस्थिती अशी सामान्य राहत नाही, कारण चंद्र म्हणजे हा एक प्रकारचा बदल असतो आणि तो एकाच ठिकाणी टिकून राहत नाही. त्यामुळे हा जो प्रकार आहे हा यांच्या द्वितीयामध्ये जर चंद्र असेल तर आपल्याला इथं आर्थिक परिस्थितीच्या बाबतीत बघायला मिळतं की चढ उतार होताना दिसते. म्हणजे कधी कधी खूपच पैसा येईल, कधी कधी बिझनेस लॅग जाईल, त्यानंतर मग व्यवस्थित चालेल, म्हणजे बँक बॅलन्स थोडंफार मागे पुढे होताना किंवा चढ उतार होताना आपल्याला दिसते. त्यानंतर व्यावसायिकांच्या पत्रिकेत तेथे चंद्र, व्यवसायांच्या पत्रिकेत तेथे चंद्र असेल तिथं आपल्याला या व्यवसायामध्ये पण उतार चढ होताना आपल्याला तिथे दिसते. आणि त्यानंतर वडिलोपार्जित म्हणजे आईकडून, आई माहेरकडून धन मिळते. अशा लोकांना जे धन मिळतं ना ते वडिलोपार्जित. म्हणजे वडिलोपार्जित म्हणजे काय, आपल्या आईचे जे वडील आहे, म्हणजे आईचं जे माहेर आहे, तर माहेरांकडून म्हणजे आपले आजोबा, अशा व्यक्तींना आजोबांचं खूप सहकार्य लाभतं आणि तिथून बऱ्याचशा प्रमाणात धन मिळताना हे आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे जसं की आई असेल, आईला भाऊ नसेल आणि मग आईच्या वडिलांकडे भरपूर संपत्ती असेल तर मग ते गेल्यानंतर ही संपत्ती ही त्या आईच्या मुलाला मिळताना आपल्याला बऱ्याच वेळेस बघायला मिळते. म्हणजे इथं आपण कुटुंब बघतो, धन बघतो, तर धन, चंद्र म्हणजे आई आणि आईकडून येणारे धन म्हणजे आईच्या वडिलाकडून येणार, म्हणजे आपल्या आजोबाकडून येणारं धन हे आपल्याला इथे यांना मिळताना दिसतं. त्यानंतर नोकरी, अभिमुखा, व्यवसाय यामध्ये यांना चांगल्या प्रकारे यश मिळताना दिसतं. यांना जर व्यवसाय करायचा असेल ना, यांनी द्रव किंवा पांढरे पदार्थ याचा जर गृह उपयोगी वस्तूंचा जर व्यवसाय केला तर यामधून यांना अति प्रकारे धनलाभ होताना दिसतो. म्हणजे इथे व्यवसायातून जर धन बघायचं असेल आपण तर चंद्र म्हणजे काय, चंद्र म्हणजे लिक्विड आहे, त्यामध्ये द्रव पदार्थ, पांढरे पदार्थ, अशा प्रकारचा गृह उपयोगी वस्तू चा जर यांनी व्यवसाय केला तर यांना चांगल्या प्रकारे लाभ होताना दिसतो. म्हणजे थोडक्यात की आपण डेली नीड्सचा जर व्यवसाय चालू केला, त्यामध्ये दूध किंवा दही जे द्रव पदार्थ असतात, अशा प्रकारचा जर व्यवसाय केला ज्यांच्या द्वितीयामध्ये चंद्र असेल तर या व्यवसायातून आपल्याला या व्यक्तींना चांगल्या प्रकारे लाभ होताना दिसतो. कारण चंद्र म्हणजे हे जे व्यवसाय आहे हे ते चंद्राच्या कारक तत्वाप्रमाणे करताय आणि त्यांच्या द्वितीयात चंद्र असेल, धनभावात चंद्र असेल तर अशा लोकांनी जर असा व्यवसाय केला तर यांना चांगल्या प्रकारे लाभ होताना आपल्याला बघायला मिळतो. यांचं चंद्र जर शुभ असेल तर यांची आर्थिक परिस्थिती ही खूप चांगल्या प्रकारे उच्च स्तरावर जाताना आपल्याला दिसते. हे लोक कसे असतात, मृदू भाषा असते यांची, बोलणं फार गोड असतं आणि यांचं लागवी बोलणं असतं. लागवी बोलणं म्हणजे एक प्रकारे आपण म्हणू शकतो की ज्या प्रकारे
एखादी जर व्यक्ती आपल्याशी बोलत असेल तर आपल्याला तिचं बोलणं फार चांगल्या प्रकारे आवडतं आणि ते खूप आपल्याला म्हणजे हळवे करून टाकतात. असं वाटतं त्यांनी बोलतच राहावं आपल्याशी. अशा प्रकारचं बोलणं यांचं असतं. यांच्या आवाजामध्ये फार मधुरता असते. एक चांगल्या चांगल्या प्रकारचा आवाज आणि त्या आवाजामध्ये कोमलता असते. हे उत्तम वक्ते पण असतात आणि प्रेमळ भाषाने बोलता, गोड बोलता, उत्तम बोलता आणि यांना कौटुंबिक सुख पण चांगले मिळते बघा. आपण द्वितीय भावामधून कुटुंब पण बघतो. तर चंद्र जर द्वितीय भावात असेल तर अशा व्यक्तींना कौटुंबिक सुख हे चांगल्या प्रकारे मिळताना आपल्याला बघायला मिळते. यांचं कुटुंबातील वातावरण अगदी आनंदी आणि एकदम प्रेमळ स्वभावाचं असं असतं. म्हणजे द्वितीयात जर चंद्र असेल तर यांच्या कुटुंबामधलं जे वातावरण म्हणतो आपण ते फार रम्य आणि आनंदी आपल्याला बघायला मिळतं. यांचं खाणे खारट असतं. यांना जे अशा लोकांना जे खायला जे आवडतं, कोणाला गोड आवडतं, कोणाला तिखट आवडतं, तर यांना मध्यम खारट हे खायला फार आवडत असतं. आणि मग ते जर चंद्र जर बिघडला, द्वितीयातला चंद्र, तर मग याचं सगळं उलट स्वरूप आपल्याला बघायला मिळतं. काही ना काही प्रमाणात, कमी जास्त प्रमाणात आपल्याला हे बघायला मिळतं. जसं की धनसंचितता म्हणजे जे बँक बॅलन्स असतं, धन साठवण्याची जी क्षमता असते ती खूप कमी असते. म्हणजे खर्च जास्त होतो. धन हे कमावता तर येतं पण ते साठवता येत नाही. त्याला फार प्रकारे मार्ग असतात खर्च होण्यासाठी. त्यानंतर कौटुंबिक वादिवाद, कलह, त्यानंतर आईसोबत न जमणे, आई बरोबर मतभेद असणं, अशा प्रकारचं फळ हे द्वितीयामध्ये चंद्र असताना आपल्याला बघायला मिळतं.